आज ना दोन्ही बाळांना खूप सर्दी झालेली, मग काय करावं काही सुचत नव्हतं. त्यामुळे ना शिव खूप चिडचिड करीत होती. म्हणून मग एक कापड घेतलं आणि तव्यात ना थोडासा ओवा गरम करून त्यात थोडा कापूर टाकून एक पुडी बनवली. ती पुडी ना शिवच्या गळ्यात बांधली, जेणेकरून तिला ना जरा आराम मिळेल. शिवच्या गळ्यात काय बांधले म्हणून ना आदू मला खूप जोरात हाताला चावला. त्याचं असं म्हणणं होतं की तिला घेऊच नको, तू मलाच घेऊन बस. त्यानंतर मी दोघांना ना पकडापकडी खेळा म्हणलं. गळ्यात बांधलेल्या कापूर वडीचा इफेक्ट मात्र 100% मला जाणवला. कधी कधी ना आयुर्वेदिक सल्ले सुद्धा ना काम येतात बरं का. त्यानंतर आई आणि पप्पांनी ना यात्रेतून ना आदूसाठी मस्त अशी गाडी आणलेली होती. आदूला ना गाडी खेळायला खूप आवडती, त्याच्यामुळे ना पप्पा कधी कधी कुठं बाहेर गेले ना तर आदूसाठी खेळणी घेऊन येतच राहतात. गाडी बघून ना आदूची स्वारी खरंच खूप खुश झालती बरं का. त्याने साधी मला त्या गाडीची पिशवी सुद्धा काढून दिली नाही, लगेचच ड्रायव्हिंग सुरू केली. ट्विन्स बाळ असले ना की एकाला आणली खेळणी आणि एकाला नाही आणली, असं कधी होतच नाही बरं का. त्यामुळे ना आईने शिवसाठी ना बाहुली घेतली होती. ती बाहुली खरंच खूप क्यूट होती बरं का. क्षणभर मला त्या बाहुलीका बघून ना माझंच बालपण आठवलं. आदू ना गाडी खेळत बसला होता, म्हणून मग पटकन आपली दिवाबत्ती करून घेतली. इकडे ना शिव आईंना बाहेर फिरव म्हणत होती. त्यानंतर थोड्या वड्या शिल्लक होत्या ना, मग त्या तळायला घेतल्या आणि एकीकडे आई आणि पप्पांसाठी चहा बनवला. त्यानंतर ना देवापाशी मस्त अशी ताजी फुलं भरून ठेवली. त्यामुळे ना घर खूप प्रसन्न राहतं. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.